2-3 वर्ष झाले घरातल्या प्रॉब्लेम्समुळे अक्षरशः आता अंगाशी आलं आहे. एवढा त्रास होतोय, हातापायाची हाडं दुखणं, तब्येत कमी होणं. तुम्हाला काय सांगायचं, काय काय प्रॉब्लेम आहे. त्यात ही मुलंसुद्धा स्वतःची कामं स्वतः करत नाही, त्यांच्या मागे आपल्याला लागावं लागतं आणि आपला जीव जाळावा लागतो, ते तर करावंच लागतं. तर म्हटलं स्वतःच एक रेमेडी घरात करावी म्हणून डाळिंबची पेस्ट बनवली, जेणेकरून जी शरीराला चांगली असते, ऊर्जा मिळते, हाडांसाठी बेस्ट आहे, परत मासिक पाळी येण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. तर म्हटलं ठीक आहे, चला करून बघूया. कारण सध्या मला हे 2 वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे की मला अक्षरशः 9-9 दिवस सर्वाईव्ह करावं लागतं मासिक पाळीमध्ये, 9 या 10 दिवस. आणि ते मला डेंजरस वाटतंय, पण सध्या माझ्या शरीरानुसार मला असं वाटतं की ठीक आहे, मी स्वतः हँडल करून बघावं एकदा. मी कधी विचार नाही केला की मी डाळिंबची पेस्ट वगैरे घ्यावी काय, मला ते आवडत नाही, कारण ते गरम असतं आणि त्यामुळे मला ऑलरेडी पोटदुखीचा त्रास असल्यामुळे म्हटलं घेऊ की नको. म्हटलं ठीक आहे, चला घेऊया. डाळिंबची पेस्ट घेतल्यानंतर फरक पडतोय का नाही ते बघूया, आणि तब्येतही व्यवस्थित होते की नाही ते बघूया. कारण फक्त एक मासिक पाळी व्यवस्थित व्हावी बस, नाही झाली तर मग काय डॉक्टरचे पाय पकडावे लागतील, नाहीतर त्याच्याकडे जाणे भरभरून रक्त काढणार आणि आपल्याकडूनच पैसे घेणार. ते डोक्याला ताप आहे हो. म्हटलं नंतरच्या नंतर बघू काय असेल ते, पण सध्या घरात रेमेडी करून बघते.